हॅलो मित्रांनो, रेंजमुळे थोडा डिस्टर्ब झाला. सॉरी हां. पुन्हा सुरू करतो. तर असा हा 50 वर्षाचा अनुभव सांगताना मला वेगळं काही सांगायचं नाही. शास्त्रीय वगैरे काही असेल ते, किंवा त्याला शास्त्राचा आधार असेल असं काही मला म्हणायचं नाही. हा माझा दावा नाही, ते वैयक्तिक असं माझं सगळं बोलणं असेल. त्यामुळे हे अनुभव आदर्श आहेत असंही समजायचं काही कारण नाही. प्रातिनिधिक स्वरूपाचेही आहेत असंही मी म्हणणार नाही. आणि त्यामुळे आपण हे सगळं मान्य केलंच पाहिजेत असाही आग्रह असणार नाही. त्यामुळे जर आपल्याला पटलं तर हे घ्या, अन्यथा सगळं सोडून द्या. त्याचा विचार सुद्धा करू नका. तर मी माझ्या या विषयाच्या अनुषंगाने माझ्या निवेदनास सुरुवात करतो आहे. थोडा डिस्टर्ब झाला मधात, त्यामुळे अडथळा आला, रेंज नव्हती. पण आता पुन्हा आपण रेंजमध्ये आलेलो आहोत. थोडे काही सिग्नल्स मला मिळत आहेत. हा, जवळ सर, छान. तर साधारणतः 2-1 वर्षापूर्वी पुण्यावरून बाळासाहेब धोंगडे यांनी अक्षर पेरणीचा एक कादंबरी विशेषांक काढला होता. त्याच्यासाठी त्यांनी मला कादंबरी लेखक म्हणून तुमचे काय अनुभव आहेत यासाठी लेख लिहायला सांगितला होता. आणि मी एक दीर्घ लेख त्यांना पाठविला होता. त्याच लेखाचा आधार मी येथे बोलताना घेणार आहे. मित्रांनो, मला लेखनाची अशी कुठलीही परंपरा नाही. सौ लक्ष्मी राणेताई, नमस्कार. मी एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेला सर्वसाधारण असा मुलगा आहे. माझे वडील गंगाराम हे अत्यंत अल्पशिक्षित असे होते. म्हणजे सही करण्यापुरतंच त्यांना शिक्षण होतं. आई पूर्णपणे अशिक्षित होती. पण हे दोघं अज्ञानी नव्हते. कारण त्यांना हे कळालं होतं की आपली मुलं सुद्धा आपल्यासारखीच शेतीच्या जंजाळात पडली न पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी आम्हा भावंडांना, म्हणजे 3 भाऊ आणि आम्ही 3 आमच्या बहिणी, ह्या सगळ्यांना, जर एका बहिणीचा अपवाद सोडला आमच्या मोठ्या बहिणीचा सुशीलाबाईचा, तर आम्हा सगळ्यांना त्यांनी शिकविलं. त्याचा परिणाम की आमचे मोठे बंधू साहेबराव हे मॅट्रिक पास झाल्यानंतर परभणी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागले. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट होती. कारण मी 1967ला मॅट्रिक पास झालो. आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मला आपल्यासोबत परभणीला नेलं. परभणीच्या श्री शिवाजी कॉलेजमध्ये माझं नाव टाकलं. आणि त्यानंतर 1973 मध्ये मी तेथून BSc बायोलॉजी ही पदवी घेऊन बाहेर पडलो. मित्रो, आधी मी असं सांगितलं तुम्हाला की मला
त्याबद्दल काहीच कसं करायचं असते तेही माहिती नव्हतं. गंमत सांगतो तुम्हाला की वाङ्मय हा शब्द मला वाचताही येत नव्हता आणि लिहिताही येत नव्हता. त्या मी ड सारखा करत होतो. हसू येईल तुम्हाला. आजही काही फार माझ्या सगळंच लेखन शुद्ध वगैरे असतं असं नाही, आजही चुका होतात माझ्या. पण चुका आणि शिका हा माझा आधीपासूनचा फंडा आहे आणि त्यामुळे चुकत चुकत मी शिकतो आहे. आजही परिपूर्ण असा नाही. तर अनुभव मात्र आणखी जरासा वेगळा असा होता की आमचे बंधू ज्यावेळेस चुडावा रेल्वे स्टेशन, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, नरेंद्र असारे सर, धन्यवाद, जिल्हा परिषद प्रशालेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले, तेव्हा त्यांच्या शाळेची जी समृद्ध अशी लायब्ररी होती, त्या लायब्ररीतले असंख्य पुस्तकं म्हणजे हाती पडेल तशा पद्धतीची, प्रसिद्ध लेखक असो नसो, कोणाच्या कथा, कोणाच्या कविता, कोणाच्या कादंबऱ्या, कोणाचे प्रवास वर्णनं, नाटकं, जे जे हाती लागेल ते वाचत सुटलो. आणि काय झालं मित्र हो, पुढे चालून एक अशी अवस्था आली माझी की जेव्हा मी पुस्तक हातात घेत असे त्यावेळेस ते वाचताना थांबावं लागेल, कारण मनात चिंतन सुरू होईल. कसं चिंतन की बुवा हे लेखकाने हे कसं लिहिलं, हा प्रसंग असा नव्हता पाहिजे, असा पाहिजे होता. किंवा मग एखादं वाक्य जर असेल, संवादातलं असेल किंवा कुठलंही असेल, तर हे असं नाही, हे असं पाहिजे होतं. असं काहीतरी सुरू झाल्यावर मग मला असं वाटायला लागलं की अरे आपणही चांगल्या प्रकारे लिहू शकतो. आणि त्याचा परिणाम असा झाला की 1969 मध्ये चुडावा मुक्कामी एका रात्री मी 2 कविता आणि 1 कथा लिहून काढली. तो साहित्याच्या प्रांतातला पहिला असा प्रवेश होता. त्यात सातत्य येत राहिलं आणि जास्त होऊ लागलं तेव्हा मग असं वाटू लागलं की हे आपण जे लिहितो ते बरोबर आहे का. आपण कथा लिहितो, आपण कविता लिहितो, पण ह्या बरोबर आहेत का, आहेत का ह्या कविता, ह्या कथा. आणि मग कोणाचं तरी मार्गदर्शन, काही प्रयत्न केले, अनेक भंग केला, नाउमेद झालो नाही, पण एक फार मोठा आधार लाभला. त्यावेळी आमच्या शिवाजी कॉलेजमध्ये प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर मांडे हे मराठीला शिकवायला होते आणि माझा आणि त्यांचा असा काही फारसा परिचय नव्हता, मी विज्ञानाचा असल्यामुळे. पण तरी मी सरांकडे जायचो, सरांना सांगायचो की सर मला असं असं वाटते, आणि सर मला समजावून सांगायचे कथा कशाला म्हणतात, कविता कशाला म्हणतात, कादंबरी कशाला म्हणतात, त्या कशा लिहाव्या, साहित्य हे काय असते, एकूणच स्वरूप त्याचं काय असते, त्याचा इतिहास काय असतो. दलित साहित्य जी चळवळ अलीकडे सुरू झाली होती त्याचीही सरांनी मला ओळख करून दिली, अस्मितादर्शची ओळख करून दिली. एक प्रसंग सांगतो. माझ्या मनात 2 शंका होत्या आणि एक दिवस सरांशी जास्त परिचय झाल्यानंतर मग एक दिवस मी त्या शंका सरांना विचारले होते की सर मला 2 शंका आहेत. म्हणाले विचारा ना. म्हटलं मला पहिल्यांदा असं वाटते की प्रेम कविता जर लिहायची असेल तर कुणावर तरी प्रेम करावं लागेल. हा माझ्या मनाचा प्रश्न होता बरं का. आता कसं असते की हो प्रेम करण्यासाठी काही तुमचं विचारी पाहिजे, तुमच्या अंगी एखादा कलागुण पाहिजे, यातलं काहीही माझ्याजवळ नव्हतं. खोटं वाटेल तुम्हाला, मला फक्त एक नांदेड टेरिकॉटचं शर्ट आणि एक पॅन्ट बऱ्यापैकी नेसायला होती. दर बुधवारी रात्री ती धुवून काढायची, दुसऱ्या दिवशी वाळली की पुन्हा तीच घालायची. असा एक उपेक्षित असणारा मी, माझ्यावर प्रेम कोणती मुलगी करेल वर्गातली, होत्या मुली त्यावेळेस.
पण सरांनी मला म्हटलं की अरे असं काही नसते, तुला लिहा वाटते का, तू लिही. दुसरा माझा प्रश्न होता की सर, मी जी पुस्तकं वाचली त्या पुस्तकात लेखकाच्या नावापुढे किंवा त्याच्या खाली BA-BT अशा पद्धतीची पदवी असते. मग BA-BT झाल्यावरच तुम्हाला पुस्तक लिहिता येते का, असं काही आहे का? सॉरी मित्र. सर म्हणाले अरे तसंही सुद्धा काही नसते, जर तुला लिहायचं असेल तर तू खुशाल लिहायला सुरुवात कर. मित्र, हा माझ्यासाठी राजमार्ग होता. आणि मग मी लिहायला सुरुवात केली. माझी पहिली कथा साप्ताहिक आपण नाशिकच्या 1969 मध्ये छापून आली आणि पहिली मध्ये छापून आली आणि काय आनंद झाला. आज माझा पुतण्या प्रशांत याची एक कविता परभणीच्या की कुठल्या गाववाला नावाच्या दैनिकामध्ये छापून आली आणि त्यांना मला फोनवर मगाशी सांगितलं. आणि मी त्याला म्हटलं की अरे बाळा, मलाही सुद्धा असाच आनंद एकदा झाला होता. काय आनंद असतो तो, अवर्णनीय आनंद असतो. आजही मला ते क्षण आठवतात. मित्रो, ज्या 70च्या दशकामध्ये मी कॉलेजमध्ये शिकायला होतो, ते दशक किती महत्वाचं होतं याच्यापैकी आपल्याला अनेकांना कल्पना असेल. नुकतंच दलित साहित्याची चळवळ जोमात आलेली होती. त्याचा प्रभाव असा पडला की ग्रामीण साहित्याची चळवळ जन्मास आली आणि अनायासे या ग्रामीण साहित्य चळवळीकडे ओढल्या गेलो. माझ्यासाठी ही एक फार मोठी महत्वाची अशी घटना होती. तिच्याबद्दल मी थोडंसं पुढे सांगणारच आहे. दुसरी गोष्ट अशी झाली की त्या काळात सत्यकथा बंद पडली. मित्रांनो, आपली कथा सत्यकथेमध्ये यावी यासाठी मी सुद्धा खेटे घेतले होते बरं, पण सत्यकथेच्या हाल्यानं मला दूध दिलं नाही. असं ती बंद पडल्यावर वाईटही नाही वाटलं की जाऊ द्या, पण बंद पडली. आणि ती तूट भरून काढण्यासाठी मग लघु अनियतकालिकांची फार मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत कितीतरी लघु नियतकालिकं सुरू झाली आणि त्या ठिकाणी माझ्या कथा कविता प्रकाशित होऊ लागल्या. सुमार नव्हता, किती आल्या असतील हे मी आज सांगू शकत नाही. घटना घडली तसं म्हणजे सत्यकथेला पुरून उरणारही असा एक व्यक्तिमत्व असणारं द्वैमासिक सुरू झालं होतं, अनुष्टुप नावाचं. हा प्रयोग होता, अनेकांनी एकत्र येऊन केलेला. अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी राहायचे आणि त्या सर्वांनी मिळून, ही सगळी जळगावकडची मंडळी होती. पुरुषोत्तम पाटील सर संपादक होते आणि त्यांनी हे सगळं सुरू केलं होतं. या अनुष्टुपने रेऊ कथा स्पर्धांचं आयोजन केलं होतं आणि त्या कथा स्पर्धांमध्ये मला लागोपाठ 4 वेळा बक्षिसं मिळाली. महाराष्ट्रात एक वेगळा ग्रामीण कथालेखक म्हणून अमरावतीचं डॉक्टर सुभाष सावरकरांनी सुरू केलेलं मासिक ते असेल आणि असे अनेक महत्वाचे मासिक माझ्या हातामध्ये आली. माझं लेखन झपाट्यानं सुरू झालं. तोच काळ होता की या काळामध्ये
कुणाचा तरी फोन येतो आहे. आता तो मला एरोप्लेन मोडवर नेऊन बंद मोडवर गेल्यावर हे नेट सुरू होत नाही, हा प्रॉब्लेम मला. तर या काळामध्ये ग्रामीण साहित्याच्या चळवळीमध्ये काही प्रयोग सुरू झाले. तिसऱ्या पिढीची ग्रामीण कादंबरी असा एक अभिनव स्पर्धात्मक उपक्रम डॉक्टर आनंद यादव आणि डॉक्टर ददी पुंडे यांच्या सहकार्याने मेहता पब्लिशिंग हाऊसने सुरू केला होता. आणि मी त्या उपक्रमामध्ये माझी हल्या हल्या दुधुदे ही कादंबरी पाठवून सहभागी झालो. मित्रांनो, 39 हस्तलिखितातून माझी हल्या हल्या दुधुदे प्रकाशित झाली. आणि या कादंबरीने एक तिसऱ्या पिढीचा सशक्त असा एकमेव कादंबरीकार म्हणून बाबाराव मुसळेंना लौकिक प्राप्त झाला. फार मोठी चर्चा झाली या कादंबरीवर त्या काळामध्ये. आणि ही लोकमान्यता मला आज तागायत पुरत आहे. हे त्या उपक्रमाचे मी उपकार मानतो. डॉक्टर आनंद यादव यांचे उपकार मानतो, ददी पुंडे यांचे मानतो, आणि विशेष म्हणजे आमचे प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस यांचे सुद्धा उपकार मानतो. त्यानंतर मग पखाल नावाची कादंबरी आली माझी. त्यानंतर वारुळ नावाची आली, पाटीलकी नावाची आली, दंश नावाची आली, स्मशानभोग नावाची आली, आर्त नावाची आली, झळाळ आणि द लास्ट टेस्ट नावाची, अशा एकूण 9 कादंबऱ्या आल्या, छापून आल्या. 3 कथासंग्रह प्रकाशित झाले आणि 1 कविता संग्रह प्रकाशित झाला. मित्र, आता थोडंसं आपण विषयाकडे आणखी खोल. कथा किंवा कादंबरी लिहिताना महत्वाच्या असतात. कथा लिहिणं आहे, तिचा अवकाश छोटा असतो, कथेचा जीवही छोटा असतो, ती लिहूनही लवकर संपते. कादंबरीचं असं नाही होत. खरं म्हणजे कादंबरीचं बीज तुमच्या डोक्यामध्ये नंतर, हे म्हणजे सगळे आता मी अनुभव सुरू करून सांगतोय तुम्हाला. म्हणजे एकूणच सगळ्या कादंबऱ्यांच्या संदर्भातले हे सगळे अनुभव आहेत. म्हणजे नेमके एका कादंबरीचा हा विषय नाही. कुठे कुठे मग त्यांचे संदर्भही घेतले असतील मी, तो भाग वेगळा. तर कसं असते की आपण तळ्याच्या काठी, शांत तळ्याच्या काठी उभे राहिलो आणि खाली वाकून एक छोटासा खडा आपण घेतला आणि त्या तळ्यात जर फेकला तर काय होते हे आपल्याला माहिती आहे. छोटे 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 वलय निर्माण होतात आणि ते इतके विस्तारत जातात की हे सगळ्या तळ्याचा पृष्ठभाग व्यापतात. कथा बीजाचं सुद्धा असंच असते. छोटं झाडाचं बीज असं असते. एकदा रुचलं मनामध्ये, म्हणजे तितकं ते सशक्त असायला पाहिजेत. पण तर मनातल्या मनात जो विकास होतो त्याच्यामुळे आपल्याला कादंबरी लेखन करण्यास सहज सोपं जाते. आता कसं असतं की कादंबरी लेखन करताना कादंबरीतला एक मुख्य प्रवाह असतो कथेचा, त्याला अनुसरून येणारे दुसरे काही उपप्रवाह असतात. म्हणजे मुख्य कथा किंवा मुख्य कथानक आणि त्याला उपकथानके. जसं की गंगेचं मग आपण उदाहरण घेतलं की गंगोत्रीवरती केवढीशी असेल आणि काशीला आल्यावर केवढी मोठी होती. ही एवढी मोठी कशी झाली? तर ती जेव्हा खाली वाहत येऊ लागली तेव्हा तिला अनेक आले, नद्या येऊन मिळाल्या आणि त्यामुळे गंगेचं रूप हे विशाल झालं. कादंबरी लेखनाचं सुद्धा असंच असते. फार छोटासा असा संदर्भ असणारा आपला विषय हा इतकं व्यापक स्वरूप घेतो की आपल्यालाही नवलं वाटतं की अरे हे इथं कसं आलं, हे किंवा ही पात्र इथं कशी आली, हे उपकथानक कसं आलं हे आपल्याला कळत नाही, कारण आपण त्याचा विचार केलेला नसतो. हे सगळं असं होत राहते. तर
ही जी गोष्ट आहे अत्यंत महत्वाची अशी गोष्ट आहे. दुसरा विषय आणि त्याच्याबरोबर येणारा विषय तो कसा असू शकेल, काय असू शकेल. आता मी ग्रामीण भागामध्ये राहतो, ग्रामीण जीवन उपभोगलेलं आहे, अनुभव आहे, साहिलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे माझे जे विषय आहेत ते थोडेसे ग्रामीण भागाकडे झुकणारे आहेत. पण तरीही सुद्धा एक उदाहरण म्हणून मी असं सांगेन की हल्या दुधुदे मधला हा अल्पभूधारक शेतकऱ्याचा अनुभव होता आणि तो लिहिण्यासाठी मला फारसा प्रयास करायचं काम पडलं नाही, मला माहिती सुद्धा मिळवायचं काम पडलं नाही. नंतरच्या ज्या कादंबऱ्या आहेत यातले सगळे विषय विविध होते की जे मला माहिती नाहीत किंवा बाहेरून माहिती आहेत किंवा दुरून पाहिलेलं आहे. पण ते जेव्हा मला लिहायचं काम पडलं तर मी ठरवलं तेव्हा मला संबंधित माणसांच्या मुलाखती घ्याव्या लागल्या, त्याच्याशी संबंधित असणारे संदर्भ ग्रंथ वाचावे लागले. इतकंच नाही तर त्याच्याशी संबंधित असणाऱ्या स्थळांच्या सुद्धा भेटी घ्याव्या लागल्या. आणि हे आव्हान असते. पण जर आव्हान स्वीकारलं नाही तर तुमच्याकडून मग हवं तसं लेखन होणार नाही ना. त्यामुळे लेखकाने या गोष्टीसाठी माघार घेऊ नये. आणि तसंच झालं, माझंही तसंच झालं. सगळ्या माझ्या कादंबऱ्याची कथानकं जर आपण विचारात घेतली तर एक सुरी कथानक कोणत्याही कादंबरीमध्ये माझ्या नाही. दुसरी गोष्ट आहे की तुमचं कथाबीज तयार झालेलं आहे, विषय ठरलेला आहे, पण आता तुम्हाला ते मांडायचं आहे. तर मग मांडायचं म्हणजे काय की पात्र आवश्यक असतात. किमान मुख्य पात्र जी आहेत तुमची कथानकातली, नायक नायिका किंवा त्याच्या बाजूला असणारी 4-2 माणसं, एखादा खलनायक असेल तर तो, आणि ह्यांची नावं काय. मग मला फार मोठा प्रश्न पडतो मित्र. मला नावं काळाला शोभना. समजा असं की मी 10व्या लिहायला घेतली तशी मी एक जळाळ नावाची जी 1860 ते 1870 या कालखंडातली आहे. पण मी 10व्या शतकामध्ये जर मी समजा एखाद्या पात्र उभं करायला लागलो आणि त्या पात्राचं नाव जर ऐश्वर्या घेतलं तर चालेल? नाही चालेल. स्थळाचा सुद्धा विचार करावा लागतो. ग्रामीण जाणीवा असणारं कथानक जर तुम्हाला उभं करायचं असेल तर ग्रामीण भागात जी त्या काळातली नावं असतील, नावं सुद्धा बदलत जातात. माझं जे आजचं नाव आहे बाबाराव किंवा माझ्या बाबाचं जे गंगाराम नाव आहे, आम्ही आमच्या मुलांचं नाही ठेवू शकलो आणि आमच्या नातवांचं तर लगेच नाही. त्यांची नावं फारच वेगळी आहेत. तेव्हा ज्या पिढीचं तुम्हाला कथानक उभं करायचं असेल तो काळ कोणता आहे हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल. देश कोणता आहे, म्हणजे तुमचा जो विषय आहे कथेचा ती कुठं घडते, त्या प्रदेशामध्ये घडते, त्या प्रदेशानुसार नावं असायला पाहिजेत. माझं एक उदाहरण सांगतो. पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यावर मी 8 कादंबरी लिहिलेली आहे. पुन्हा फोन येतो आहे, थोडा डिस्टर्ब होतो, क्षमा करावी. तर एक नवा प्रदेश पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्याचा, तिथलं वातावरण वेगळं, आपल्याकडे जसं कोकणचं वातावरण असतं तशा पद्धतीचं. आणि त्यातही मला जी नायिका उभी करायची, ती नायिका प्रधान अशी कादंबरी आहे. ती भोई समाजाची, म्हणजे निम्न स्तरातली,
समाजाचा जो निम्न स्तर आहे त्याच्यातली, तर त्यांची नावं मग मला ठरवायचं काम पडलं की कशी असायला पाहिजेत. म्हणजे ती तिकडची आहेत असं वाटायला पाहिजे ना. आपल्याकडची पद्मिनी किंवा आपल्याकडची संगीता हे नावं नाहीत घेता येणार. म्हणून मी नावं दक्षता घेतली नाही. काय तिचं नाव दामाय ठेवलं. तिची एक बहीण आहे त्याच्यामध्ये, तिचं नाव रुकाय ठेवलं. तिच्या नवऱ्याचं नाव, तिच्या त्या बहिणीच्या नवऱ्याचं नाव किंवा त्या दामाच्या मुलांचं नाव ती सुद्धा अशीच वैशिष्ट्यपूर्ण ठेवली. आणि हे सगळं कळावं लागेल तुम्हाला. त्यामुळे नावं जेव्हा लिहायची असतात तेव्हा ती अतिशय काळजीपूर्वक लिहायची असतात. किशोर आष्टीकर, नमस्कार. छान. त्याच्यानंतरचा पुढचा लेखनातला मुद्दा असतो निवेदनाचा. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे हा. तसा निवेदनाच्या बाबतीत मी जे काही आधी कादंबऱ्या कथा वगैरे वाचल्या होत्या त्यातून काही गोष्टी शिकलो होतो मी की कशा पद्धतीचं असते. साधारणतः प्रथम पुरुषी एकवचनी असं निवेदन पद्धती आपल्याला माहिती आहे की बुवा मी बोलतो, मी सांगतो, मी म्हणतो, मी उठलो, मी बसलो असं. तृतीय पुरुषी की तो आला, तो गेला, तो बसला, तो म्हणाला. आणि पात्रमुखी सुद्धा मृत्युंजय तुम्हाला माहिती असेल. मृत्युंजयामधली पात्र समोर येतात आणि बोलतात. याच्याशिवाय आणखी एक कसा प्रकार आहे की मुलाखत वजा. माझी दंश नावाची जी कादंबरी मी लिहिलेली आहे, माझ्या शाळेमध्ये असणारे माझे मित्र, सहकारी मित्र सोपान कांबळे सर यांच्यावरची कादंबरी आहे ती. औरंगाबादवरून साप्ताहिक मासिक निघत होतं. मला वाटतं ते साप्ताहिक स्वरूपात होतं, मासिकासारखं होतं पण साप्ताहिक होतं. आणि त्या साप्ताहिकाचे संपादक होते, मला वाटते पाटील नावाचे. त्यांनी मला एकदा फोन करून विचारलं होतं की सर आमच्या महाराष्ट्रासाठी तुम्ही लिहा, मालिका स्वरूपात लिहा, 15 दिवसाला एकदा येईल ते. आणि काय लिहावं म्हणून मग मी माझे जे मित्र, माझे सहकारी सोपान कांबळे यांचं जे जीवन संघर्षमय होतं शिक्षणाच्या संदर्भातलं, ते मला माहिती होतं. विनोद महाल्ले, नमस्कार. ते मला माहिती होतं आणि म्हणून मी मग त्यांना विनंती केली की सर तुम्ही मला तुमच्या जीवनाबद्दल माहिती द्या. आणि त्यांनी मान्य केलं. ती जशा पद्धतीला, अर्थात त्याच्यात मला काही पडलं नाही, मी ते जसंच्या तसं लिहून काढलं. आणि ही मुलाखत वजा अशी एक कादंबरी माझी प्रकाशित झालेली आहे. तेव्हा तुम्हाला काय निवडायचं आहे, कशा पद्धतीनं तुम्हाला तुमचं कथानक मांडायचं आहे, हे तुमच्या निवेदनावर जास्त अवलंबून असते. तेव्हा निवेदन कोण्या पद्धतीचं असावं हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. मी जी आधी कादंबऱ्यांची काही पुस्तकं वाचली होती त्याच्यामध्ये ऐतिहासिक कादंबऱ्यामध्ये जास्त प्रकार होता हा की प्रकरणांना नावं होती, प्रकरणाचे आकडे सुद्धा होते की 1 नंबर 1 राज्याची पताका, हडप वगैरे तुम्हाला आठवत असेल. तर अशी प्रकरणांना नंबरांनी नावं होती. आता तुम्हाला काय करायचंय, त्या जुन्या पद्धतीचं लेखन करायचं का की आणखी कसं करायचं हे तुम्ही तुमचं ठरवायला पाहिजे. तर मी तसं काही केलं नाही, पण मी एक सलग पद्धतीनं अशा पद्धतीनं लिहित होतो की पहिला प्रसंग संपला, थोडासा गॅप द्यायचा किंवा 2 फुल्या मारायच्या, पुन्हा दुसरा प्रसंग, असे प्रसंग घटना मागून घटना मी कादंबऱ्यांमध्ये लिहित गेलो. पण माझी एक जी वारुळ नावाची मोठी कादंबरी आहे, सगळ्यात मोठी कादंबरी आहे ती, लिहिताना मला त्या गोष्टीचा फार त्रास झाला, या वारुळचा फार त्रास झाला.
2 वर्षापर्यंत मी काही लिहू शकलो नव्हतो. डॉक्टरांचा मला डॉक्टरी उपाय इलाज वगैरे करून घ्यावा लागला होता, कारण झोप मोडली होती लेखनामध्ये. रात्री हे लेखन करत होतो आणि त्यातून मग जे माझी तब्येत बिघडली ती व्यवस्थित झाली सुदैवाने. पण माझ्या मुलांनी, माझ्या बायकोने मला बंदी घातली की तुम्ही रात्री 11 नंतर जागायचं नाही. आजही ते मी पाहतो. त्या काळात मात्र मी वाळूचं लेखन करताना 11 वाजेपर्यंत मुलांचा अभ्यास घ्यायचो आणि नंतर मग रात्री खूप उशिरापर्यंत 3-3, 4-4 वाजेपर्यंत लिहित बसायचो. त्याच्यामुळे झोप होत नव्हती, कारण सकाळीच उठून पुन्हा शाळेत जावं लागेल. तर या कादंबरीचं काय, जवळपास 5 पृष्ठांची मोठीच्या मोठी कादंबरी आहे आणि हिची मी 2 खंड योजिले आहे. 2 कालखंड आहेत त्याच्यामध्ये. पहिला कालखंड आहे 1956 ते 1972 आणि दुसरा कालखंड आहे 1983 ते 1985 असा. आणि त्यामुळे खंड पहिला आणि खंड दुसरा, किंवा नंबर 1चा आकडा टाकलेला आहे पहिल्या खंडाला आणि दुसऱ्या खंडाला 2चा आकडा टाकला. तर अशा यानुसार मी ते थोडंसं वेगळं केलेलं आहे. मित्र, महत्त्वाची गोष्ट तुमच्या एक लक्षात येईल, किंवा माझे जे वाचक असतील त्यांच्याही लक्षात येईल, की मी कधीही कोणत्याही पात्राचं शारीरिक वर्णन करत नाही. की जसं आपल्याला इतर थोडंसं शृंगारिक वर्णन वगैरे एखाद्या सुंदर तरुणीचं वाचायला भेटते, मी करत नाही. माझ्या नायिका, तिचं नाक कसं आहे, तिचं डोळे कसे आहेत, तिचा रंग कसा आहे, तिची उंची कशी आहे, हे काहीही लिहित नाही. त्यांची जे स्वभाव आहेत ते मला महत्त्वाचे वाटतात. आणि मग माझी जी पात्र उभी राहतात ती त्या स्वभाव दर्शनामधून उभी राहतात. माझा ज्ञानबा हले हले दुधुदे मधला, माझी अन्सा हले हले दुधुदे मधली, माझी गिरजा पखाल मधली, विसरू शकत नाही. कुठेही त्यांचं शारीरिक वर्णन आलेलं नाही. तेव्हा स्वभाव वैशिष्ट्यांवर माझा भर असतो आणि त्याचं दर्शन मी साधारणतः हे करत असतो, देत असतो किंवा घडवत असतो. पात्र ही केवळ सजीव माणसंच असतात असं नाही मित्र. म्हणजे सजीव म्हटल्यावर प्राणी सुद्धा आले, पक्षी सुद्धा आले, कीटक आले, हे सगळे पात्रच आहे. पण माझ्या मते तुमच्या अवतीभोवतीचा परिसर, विहिरी असतील, डोंगर असतील, नद्या असतील, रस्ते असतील, कुठे एखादा दगड रस्त्यावर पडलेला असेल, हे सगळी तुमची पात्र असतात, तुमच्या कथानकाला बळ देणारी असतात. आणि या सगळ्यांचा विचार तुम्हाला करावाच लागेल, करावाच लागेल. त्यामुळे हे सगळं जे निर्जीव आपण म्हणतो ते सजीव करावं लागते लेखकाला. कादंबरी लिहिणं म्हणजे एक गावच्या गाव अख्खं आपण उभं करत असतो. कदाचित याचा व्याप थोडासा वाढलेलाही असू शकतो. आपला तो नायक त्याच्या गरजांसाठी, त्या गरजा पुरवण्यासाठी तो जवळच्या तालुक्याला, जवळच्या जिल्ह्याला किंवा आणखी दूर कुठे जाऊ शकतो. तेव्हा हे सगळं वर्णन जर आपल्याला जिवंतपणे करता आलं तर त्याच्या इतका आनंद असतो मित्र. आता लेखनाचा काळ किती असावा, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि ते ठरवताना लेखक ठरवतो की बा आपल्या ह्या ज्या घटना आहेत, ज्या आपल्याला मांडायच्या आहेत, ते काय हले आल्या दुधुदे 9-10 महिन्यात संपली, पखाल 9-10 महिन्याच्या काळात संपली. पण मग मला ह्या 2 कादंबऱ्या प्रकाशित झाल्यावर अशी एक मनामध्ये शंका येऊ लागली की अरे, आपण फक्त 9-10 महिने काळ असणाऱ्याच कादंबरी लिहू शकतो का एवढ्या अल्प काळावरच्याच? एखादा दीर्घ काळाचा पट घेऊन आपल्याला कादंबरी लिहिता येणार नाही का? आणि त्याचं उत्तर मला माझ्या वारुळ कादंबरीने दिलेलं आहे. जवळपास 29-30
पिढ्या उभ्या मी केलेल्या आहेत. लता सुसतकर मॅडम, प्रमोद, धन्यवाद. तर असा 3 पिढ्याचा कालखंड मी तिथे उभा केलेला आहे. आणि एक लक्षात आलं की आपण दीर्घ कालखंड असणाऱ्या कादंबऱ्या सुद्धा लिहू शकतो. पण त्या कादंबरीचा जो माझ्यावर ताण पडला लेखनाचा, तो इतका अभूतपूर्व असा होता की त्यातून मी वाचलोच कसा असं मला आजही वाटते. त्यावेळेस आमची आई म्हातारपणामुळे थोडीशी आजारी होती. म्हातारपणामुळे ती बाजूला खिळली होती आणि मी सारखेच आजारी पडलो होतो. मी अत्यंत अशक्त झालो होतो. मला उत्साह नव्हता. मला असं वाटत होतं की आपण वाचू शकत नाही. प्रार्थना करायची की अरे देवा, माझ्या बाबारावला सोड रे, मला ने त्याच्याऐवजी. माऊली मन भरून येते माझं असा जेव्हा विचार करतो तेव्हा. आणि तिचं ऐकलं देवानं, तिला नेलं, मला सोडून दिलं. असो मित्रो, आपण एक एक घटक पाहत चाललो कादंबरी लेखनातला. आणखी एक घटक सांगतो मी की कादंबरीतलं जे वातावरण ते नेमकं कुठे घडणार आहे. जसं आता आधी बोललो होतो मी की एखाद्या गावामध्ये घडेल, ते एखाद्या घरामध्ये सुद्धा घडू शकेल, सांगता येत नाही. त्याचा जो आवाका असेल कथानकाचा, एखाद्या गावामध्ये घडू शकेल, आसपासच्या गावापर्यंत पोहोचेल, आसपासच्या तालुक्यापर्यंत पोहोचेल, आसपासच्या जिल्ह्यापर्यंत पोहोचेल, मुंबईलाही जाईल, पुण्यालाही जाईल, किंवा जर यात्रेचा एखादा भाग असेल तर मग चारीधाम यात्राही सुद्धा त्याच्यामध्ये दाखवता येतील. हा जो वातावरणाचा जो भाग असतो अत्यंत महत्वाचा आहे, कारण तुमच्या कथानकावर तो परिणाम करणारा असतो. नाही वापरत. अगदी माझ्या हाल्या दुधुदेमध्ये तर असं काही समीक्षकांनी म्हटलं की बाबाराव गावाचं नावच देत नाही त्या कादंबरीमध्ये. मी म्हणतो त्या गावाचं नाव नसेल, पण ते एक प्रातिनिधिक स्वरूपाचं असं महाराष्ट्रातलं गाव आहे. महाराष्ट्रातलंच काय, आपल्या देशातलं गाव आहे. मी असं का म्हणतो, पु ल देशपांडेंनी माझ्या त्या हाल्या दुधुदे कादंबरीवर जो अभिप्राय दिलेला आहे तो अत्यंत महत्वाचा. या दृष्टीनं पु ल असं म्हणाले होते की बाबाराव, शरद बाबू असं म्हणाले की आयुष्यभर मी बंगालचे अश्रू पाहिले आणि त्या अश्रूंच्याच शरद बाबूंनी कादंबऱ्या लिहिल्या. तुम्ही सुद्धा वऱ्हाडातल्या एका गावातले असेच अश्रू पाहिलेले आहेत आणि ते अश्रू मग कादंबरी होऊन आलेले आहेत. तर हे मध्ये घडते, हे घडण्यासाठी त्या गावाचं नाव देण्याची काय गरज आहे. पण काही ठिकाणी काही कादंबऱ्यामध्ये मी नंतर दिलेले आहेत. पण महत्वाचं आहे की ज्या कादंबरीमध्ये ज्या कथानकामध्ये अशा घटना घडतात त्या कथानकामध्ये मी त्या गावाचं नाव देत नाही. आणि बाजूची जर काही गावं असतील, मोठी गावं असतील, बाजारची गावं असतील, तालुक्याची गावं असतील, शहराची असतील, तर त्यांची नावं मात्र मी निश्चित देतो. माझ्या कादंबऱ्यामध्ये अनसिंगचं नाव तुम्हाला दिसेल, वाशिमचं नाव दिसेल, अकोल्याचं नाव दिसेल, मालेगावचं नाव दिसेल, रिसोडचं नाव दिसेल. हे अशी नावं मी देत असतो. आता जेव्हा वातावरण असं म्हणतो मी, तेव्हा ते वातावरण समृद्ध करणारे आपण काही घटक पाहिले. त्यातले रोड असतील. समजा 2 गावं मला घ्यायची आहेत. माझ्या कथानकाचा घटना सगळ्या अमुक एका गावात घडतात आणि तिथून तो नायक समजा तालुक्याला जातो.
तर ते गाव आणि ते तालुका, तो तालुका किंवा तो जिल्हा किंवा त्याला ज्या गावाला जायचं असेल तर त्या दोन्ही गावामधलं अंतर किती असावं हेही तुम्हाला ठरवावं लागेल. आणि त्या त्या काळानुसार जाण्या येण्याची दळणवळणाची साधनं काय असतील हेही ठरवावं लागेल. कारण झळाळमध्ये जेव्हा मी असं लिहितो, दळणवळणाचं साधन तिथं जर मी दाखवलं की मोटार कारनं किंवा एखादा फटफटीवर बाईकवर बसून चाललेला आहे, म्हणजे 1860 ते आपल्याला सांगावं लागेल किंवा मांडावं लागेल. नायकाचं घर कुठे आहे, त्याच्या बाजूला कोणाचं घर आहे, इकडच्या बाजूला कोणाचं घर आहे, समोरच्या गल्लीत कोणाची घरं आहेत, शाळा कुठे आहे, गावाचा कामठा कुठे आहे, ही सगळी जिवंत स्थळ असतात खेड्यातली. आणि त्यामुळे हे दर्शवल्याशिवाय कथानक पूर्ण होत नाही. मित्रांनो, अशी कथा म्हणजे एक व्यापक असं एक संहिता तुम्हाला जेव्हा लिहायची असते कादंबरीची, ते सगळं लक्षात ठेवणं अतिशय कठीण असं काम असते. म्हणजे काय की पात्रांची नावं लक्षात ठेवणं कठीण असते. काही पात्र मुख्य असतात, त्यांची नावं पटपट पटपट येतील तुम्हाला, कारण त्यांचा सहवास तुम्हाला लेखनामध्ये असतोच. पण काही छोटी पात्र असतात की जी कुठंतरी सुरुवातीला येतात आणि नंतर मग शेवटी कुठेतरी येतात. अशा पात्रांच्या नोंदी तुम्हाला ठेवाव्या लागतील, त्यांची नावं लिहून ठेवावं लागेल. पहिल्यांदा ते कोण्या पेजवर येऊन गेलं तेही नोंदवून ठेवावं लागेल. त्याचा स्वभाव कसा आहे तिथे तेही लक्षात घ्यावं लागेल, कारण तिथे त्याचा एक विशिष्ट स्वभाव असेल. आणि जर शेवटी ते आलं आणि तिथं जर त्याचा आणखी वेगळा स्वभाव, विसंगती निर्माण होते तुमच्या लेखनामध्ये, आणि तो दोष आहे. आमचे मित्र श्रीकांत गोंधळेकर आलेले आहेत. आईच्या मृत्यूचा प्रसंग चटका लावून गेला. श्रीकांत, धन्यवाद. तर अशा पात्रांच्या नावाच्या नोंदी मी लिहून ठेवतो. एक नवीन कादंबरी मी सध्या लॅपटॉपवर लिहित आहे. सहज म्हणून मी असं, आता ही वही माझ्या हाती आहे म्हणून मी तुम्हाला दाखवतो. हे जे आता हे तुम्हाला दिसणार नाही कदाचित याच्यामध्ये. याच्यावर काही नोंदी ठेवलेल्या आहेत मी. ही सगळी पात्रांची नावं आहेत. याच्यात विनू आहे, तो 92 पेजवर आलेला आहे. अंत्या आहे, 92 पेजवर आलेला आहे. डॉक्टर केळे आहेत, राणा शेळके आहे, तो 100 पेजवर आलेला आहे. गौरी ती 101 पेजवर आलेली. अशा पद्धतीचे हे जरासं सोपं जाते आपल्याला, जास्त डोकं असते. गावाच्या रचनेचीही नोंद जर करता आली, जसं मग आम्ही म्हटलं की बुवा त्या नायकाचं घर कुठे आहे, त्याच्या बाजूला कोणाची घरं आहेत, त्याच्या घरासमोरूनचा रस्ता किती मुख्य आहे की बोळ आहे, कसा आहे, चावडी कुठे आहे, मंदिरं कुठे आहेत, अमकं कुठे आहे, ढमकं कुठे आहे, वगैरे वगैरे, तेही लक्षातच घ्यावं लागेल. आणि ते तसंच असलं पाहिजे शेवटपर्यंत. त्यामुळे ह्या गोष्टी बारीक सारीक तपशिलाच्या असतात, आणि ते तपशील जर तुम्ही लक्षात घेतले नाही तर फार मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो. मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे माझा, विषयाची मांडणी करताना कोण
पु ल देशपांडेंनी जे मला पत्र पाठवलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की बाबाराव, वऱ्हाडी बोलीचा गोडवा फार छान असतो, पण तुमचे काही शब्द कळत नाही. पुण्याकडच्या लोकांना अडचण येते आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही दुसरी आवृत्ती काढाल तेव्हा ही बोली थोडीशी पातळ करा. म्हणजे काय की निवेदन ग्रांथिक आणि संवाद बोलीमध्ये असं द्या. दुसरी आवृत्ती जेव्हा काढायचं काम पडलं आल्या आल्या दुधुदेची, तेव्हा हे लक्षात ठेवून मी हा प्रयोग करून पाहण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. केला नाही असं नाही, पण लक्षात आलं की अरे हल्या हल्या दुधुदे या कादंबरीचा जो आत्मा आहे तो ही वऱ्हाडी बोली आहे, आणि तो काढून जर आपण टाकला तर या कादंबरीला अर्थ राहणार नाही. असं की माझी माय नऊवारी लुगडं नेसते आणि तिला मी म्हणायचं की मा, नऊवारी लुगड्याऐवजी तू आता 6 वारी साडी नेस, ही तिची विटंबना होईल. तसं मला वाटलं आणि मी तो नाद सोडून दिला. तर मात्र एक झालं, एक कथा मी यादवांना अशीच पूर्ण बोलीमध्ये पाठवली होती, डॉक्टर आनंद यादवांना. तर त्यांचंही मला असं पत्र आलं की बाबाराव, तुम्ही थोडंसं हे असं निवेदन ग्रांथिक वगैरे करा. हे 2 मला झटके होते साधारणतः. आणि त्याच्यामुळे काय झालं की मग पुढचं जे लेखन कथांचं असेल किंवा मग कादंबरीचं असेल, म्हणजे नंतरची जी पखाल कादंबरी मी लिहिली तिचं लेखन असेल, याचा ट्रॅक मला बदलावा लागला. म्हणजे निवेदन ग्रांथिक आणि संवाद बोलीत असं करताना रेल्वे ट्रॅक बदलते तेव्हा खडखडाट होतो, तसाच खडखडाट माझ्या संदर्भातही झाला होता. असह्य होत होतं ते मला, कारण हे काय म्हणता येईल, पक्षांतर, भाषांतर, माध्यमांतर म्हणू आपण, असं होतं. पण त्याला एक मला दुवा मिळाला होता, तो रणजित देसाई यांची कोल्हापूरला मेहताजींच्या अजब पुस्तकालयामध्ये भेट झाली तेव्हाचा. मेहताजींनी माझी ओळख करून दिली, अनिल मेहताजी. आणि माझं पुस्तकही हल्या हल्या दुधुदे त्यांच्या हाती दिलं तेव्हा ते त्यांनी चाललं बसल्या बसल्या आणि मला म्हणाले की तुम्ही संपूर्ण वऱ्हाडीमध्ये तुमच्या बोलीमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे, पण मला असं वाटतंय की निवेदन जर तुम्ही ग्रांथिकमध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये हळूहळू आवश्यक तेथे तुमचे वऱ्हाडी बोलीतले शब्द जर पेरत गेलात तर तुम्हालाही समाधान मिळेल आणि गोडवा सुद्धा कायम राहील. तेव्हा हे सगळं मी पुढे केलं आणि आज मात्र मी त्यामध्ये पारंगत झालेलो आहे. नंतरच्या माझ्या ज्या कादंबऱ्या आहेत आलेल्या आहेत. याशिवाय कादंबरीचा जिवंतपणा कायम राहावा यासाठी जर कादंबरीमध्ये काही पात्र अशी आली असतील की ती वेगळी बोली भाषा वापरतात, तर ती जी मूळ बोली असेल किंवा त्यांची जी मूळ भाषा असेल तिचा सुद्धा वापर करण्याचा मी यशस्वी प्रयत्न केलेला आहे मित्रो. पखाल कादंबरीमध्ये त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे की गावामध्ये नळ योजना येणार आणि त्याच्यासाठी पाईपलाईनच्या नाल्याचं खोदकाम करणारी बंजारा समाजाची माणसं आलेली असतात. बायका माणसं हे कामं करत असतात, ते खोदकाम. आणि त्यावेळेस मग माझा जो नायक आहे तो पुंजा आपली पखाल घेऊन तिथून चाललेला असतो. तो विचित्र अवस्थेमध्ये असतो की गावात जर समजा पाईपलाईन आली तर माझ्या पखालीचं काय होईल, असं संभ्रम असतो त्याच्या डोक्यामध्ये. आणि तिथे मग एक मुलगी जाताना तो तिथून त्या काम करणाऱ्या बायकांपासून चाललेला असतो, तर तिथे ती एक मुलगी हसते त्याच्याकडे पाहून आणि त्याला राग येतो, कारण त्याला ती टिंगल वाटते. प्रत्येक माणूस आपल्याकडे जरा वेगळ्याच गोष्टीमुळे हसतो आहे असं त्याला वाटते आणि तो त्या मुलीला शिव्या देतो. तेव्हा तिचा नवरा तिथे येतो आणि काय झालं म्हणतो, आजोबा
तर ती म्हणते ही पोरगी मला हसली, मी काय मॅड वाटलो काहीला. आणि तो माणूस आपल्या बायकोला 2 रट्टे मारतो आणि खडसावून तिला विचारतो की पुन्हा बोलशील का बोल. हे वाक्य होतं माझं, पुन्हा बोलशील का बोल. पण मला ते बंजारा बोलीमध्ये हवं होतं. रात्रीचे जवळपास 10-10:30 वाजले असतील, नक्की मला आठवते आता. नुकताच मी फोनही घेतला होता पारडीला असताना. पारडी टकमोड ह्या गावी, तालुका वाशिम, जिल्हा वाशिम. मी पारेश्वर विद्यालयामध्ये शिक्षक होतो त्यावेळेस. आणि माझ्याबरोबर बाबाराव राठोड नावाचे आमचे सहकारी होते. आणि मला माहित होतं की बाबाराव हे जे वाक्य आहे याचं त्यांच्या बोलीतलं रूप मला सांगू शकतात. मी फोन लावला, बाबाराव घरी नव्हते, पण मग आशाबाई होत्या आणि त्यांनी उचललं. आशाबाई, आणि त्यांना मी विचारलं की असा माझं हे वाक्य आहे, हे तुमच्या भाषेमध्ये बोलीमध्ये कसं होईल ग. आणि तिनं मला ते सांगितलं की पुन्हा हसशील का बोल. येरांग हसीस काही बघ, येरांग हसीस काही. अजूनही ते मला आठवते. घात आघात नावाची एक मी कादंबरी लिहिली, अप्रकाशित झाली. ती अप्रकाशित आहे, ती प्रकाशित झाली नाही. त्याच्यामध्ये उर्दू बोलणारे पात्र असतात आणि ते पात्र त्या नायकाच्या संदर्भात एक पात्र त्याच्यातलं म्हणत असते की त्या नायकाचं ते अपहरण करतात आणि अपहरण करणाऱ्याला त्याचा जो कोणी माणूस असतो मुख्य, तो सांगतो की याद राख, ज्यांना तू घेऊन जात आहेत ते मराठीतले फार मोठे लेखक आहेत. जुबेर नावाचे आमचे कवी मित्र आहेत तुळजापूरचे. ते असं म्हणतात की सर, तुमची ही कादंबरी मी वाचली, ती त्यांच्या समाजाचं दर्शन आहे त्याच्यामध्ये. आणि मी अस्वस्थ झालो. आणि त्या रात्री मी एक नव्हे 4 कविता लिहिल्या. त्यातली एक कविता, तिचं नाव करपीच. ती करपी कविता 6व्या वर्गाच्या अभ्यासक्रमामध्ये आहे सध्या. आणि त्यांचा कविता संग्रह आला तर त्या कविता संग्रहाचं नाव सुद्धा त्यांनी करपीच ठेवलं. केवढा प्रभाव आहे शब्दांचा. तर इथे एक छोटस असं 3 ओळींचं गीत आहे, सांकेतिक बोलीमध्ये. प्रसंग सांगतो थोडासा. की काय झालेलं असते, दुष्काळ पडलेला असतो, पातंग समाजातली माणसं अतिशय छिन्न भिन्न झालेली असतात, गावावर काही खायला नसते. आणि मग 2 माणसं आपल्या त्यातल्या एकाच्या लहान मुलाला घेऊन शेतामध्ये जातात की बुवा काहीतरी शोध घेऊ, चला काही कंद वगैरे भेटले तर. आणि बघता बघता एका झाडाखाली ते दुपारचे थांबलेले असतात. तेव्हा त्यांचा जो लहान मुलगा म्हणतो की बाबा, आभाळात गिधाडं दिसायलेत. अरे गिधाडं. लगेच ते 2 माणसं येऊन पाहतात की कुठीकडे आहेत, की अमक्या अमक्या गावच्या दिशेनं गिधाडा फिरताना त्यांना. गिधाडा म्हणजे काय, की याचा अर्थ तिथे एखादं तरी ढोर मरण पावलेलं आहे. आणि मग यांना स्फूर्ती चढली की अरे त्याला आपण त्या ढोराचं मांस काढून आणू. पण मांस काढून आणायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. विद्या राणेजी, हो, लेखकाला मेहनत घ्यावी लागते, खरं आहे ते. धन्यवाद. पण मग हत्यारं लागतात ना त्याची, कातडं सोलावं लागते. ते हाताने सोलता येणार नाही. आणि हत्यारं तर घरी राहिली, मग आता घरी कोणाला पाठवायचं, हे तर पोरगं लहान आहे, आपण जेव्हा तर वेळ लागते. मग ते रस्त्यावर येतात आणि नेमकं त्यावेळेस काय होते की अंशिंगवरून येणारा तो गावाकडे, त्यांच्या गावाकडे येणारा रस्ता असतो तो. आणि अंशिंगवरून एक ब्राह्मण गुरुजी सायकलनं येताना दिसतात, गावातल्या शाळेत चाललेले. अरे ते म्हणतात आपण या गुरुजीजवळच सांगू.
दुसरं म्हणते अरे ब्राह्मण गुरुजी त्याच्याजवळ कसं सांगावं. नाही नाही, सांगू सांगू. गुरुजी जवळ येतात आणि ते सांगतात की गुरुजी आमचा एक निरोप सांगसाल का. ते म्हणते तुमचा निरोप कसा काय सांगू मी, कोणाला सांगू. नाही म्हणते काय केला, तुमच्या वर्गात शाळेत जी आमच्या जातीची मुलं असतील त्याच्या कोणत्या एखाद्या मुलाला सांगा आणि त्याला म्हणा माझ्या बायकोला घरी जाऊन सांग. शैलेश गिरीजी, धन्यवाद. आणि मग एक 3 ओळी सांगतात ते. त्या ओळी अशा आहेत की ठाकणं ठोकणं गंगा, जिथं दिसल भिंगा तिथं उतर रंगा. ठाकणं ठोकणं गंगा, जिथं दिसल भिंगा तिथं उतर रंगा. काय करावं, त्या गुरुजीला काही कळलं नाही. ते म्हणाले काय बोलिये, काय सांगता तुम्ही, याचा अर्थ काय. तर ते म्हणाले अहो तो अर्थ तुम्हाला कळणार नाही. नाही कळाला नाही तरी चालेल, पण हे फक्त त्या मुलाला सांगा आणि त्याला हे जाऊन आमच्या बायकाला सांग म्हणा. काय अर्थ आहे त्याचा. ठाकणं ठोकणं म्हणजे ढोर हे गंगा, तिचं नाव समजा गंगा, तू आपली ढोर सोलण्याची जी हत्यारं आहेत ती घेऊन जिथं दिसल भिंगा, भिंगा म्हणजे गिधाड, आकाशात जिथं गिधाड घरट्या घालताना दिसल तिथं घेऊन तिथं उत्तर रंगा. पुन्हा ते रंगा असा संदर्भ आहे, तिचाच काहीतरी संदर्भ आहे की तू तिथे ये. केवढी गमतीशीर गोष्ट आहे. तुम्हाला बैलाची हेड करणारे लोक माहित आहे. जर नसतील माहित तर एखाद्याची ओळख करून घ्या. बैलाचा भाव ठरवताना त्यांची जी बोली असते ती फार वेगळी असते. समजा बैल विकायला मी गेलो, माझा बैल आहे आणि विकत घ्यायला तुमच्यापैकी कोणी आलेलं आहे तिथं, ते जे बोलतात आपसामध्ये त्यातलं काही तुम्हालाही समजत नाही आणि त्या विकत घेणाऱ्यालाही समजत नाही. म्हणजे विकणाऱ्यालाही समजत नाही आणि विकत घेणाऱ्यालाही समजत नाही. सगळं अफलातून जग आहे मित्र. सांकेतिक बोली आणि भाषा अफाट अफाट असा अनुभव आहे तो. काय आनंदात होतो मी त्या काळामध्ये. आणि हे सगळं आमचे एक शिवणीचे मित्र, शिवणी दलेलपूर जवळच आहे गाव ते, तिथल्या मित्राच्या वडिलांनी ते मला सगळं दिलं होतं की अशा अशा पद्धतीचं असतं. आणखी एक उदाहरण घेऊ की माझ्या अर्थ कादंबरीमध्ये मी एक आणखी असा प्रयोग केलेला आहे की ती बंगालच्या दक्षिण परगणा जिल्ह्यातली कादंबरी असल्याने, तिथलं कथानक असल्याने मी माझ्या कादंबरीमध्ये बंगाली बोलीचा वापर केलेला आहे. तुम्ही म्हणाल की तुम्हाला कुठून आली. मी वाक्याच्या संवादातली, आणि त्यात समजा एक वाक्य लिहिलं तर त्याचा अर्थ मराठीमध्ये पुढे दिलेला आहे कंसात. मी शिकलो ही बोली त्या काळात. अशी 2 पुस्तकं माझ्या हाती लागली होती की ज्याच्यामध्ये काही बंगाली लोकगीतं होती. त्याच्यातून मी शब्दांची रूपं समजून घेतली, क्रियापदांची रूपं समजून घेतली, त्यांच्यात होणारे जे बदल आहेत प्रत्यय लागताना किंवा अव्यय लागताना ती समजून घेतली. आणि मग ही बोली मी, या बोलीतली जी वाक्य आहेत ही वाक्य मी लिहिली. काही लोकगीतं सुद्धा मी लिहिली त्याच्यासाठी, माझ्या त्या अर्थ कादंबरीसाठी. अतिशय ही माझी आवडती कादंबरी आहे. तिचं जे मुखपृष्ठ आहे ते दामाईचं मुखपृष्ठ इतकं निग्रह्य आहे की त्यात मला माझी माय दिसते नेहमी. ते मुखपृष्ठ जेव्हा माझ्यासमोर येते तेव्हा माझं हृदय गलबलून जाते, कारण माझी माय सुद्धा तेवढीच निग्रही होती, स्वतःच्या तत्वावर ठाम राहणारी होती. आणि तिनं फार मोठा संघर्ष केला. आमच्या बाबांना तसं करता आलं नाही. ते फार देवभोळे होते, तुकाराम महाराज होते.
तेव्हा ही माझी मायच आहे असं मला वाटते. दामा ही माझी माय आहे. आणि म्हणून तिचं जे बोलणं आहे, तिचे जे संवाद आहेत, ते मी अशा पद्धतीनं किंवा तिच्या बहिणीचे किंवा तिच्यात आलेले जे कोणती पात्र असतील त्यांचे सगळ्यांचे संवाद मी असे बंगालीमध्ये लिहून काढले, स्वतः भाषा शिकली. प्रवीण सोनोने धन्यवाद. शेवटचा एक उल्लेख करतो झळाळ कादंबरीचा. ही झळाळ कादंबरी कशी लिहिता आली मला, तिचं बीज कसं पडे थोडक्यात सांगतो. मग सांगायला पाहिजे होतं पण नाही आठवलं की आमच्या वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यामध्ये मालेगाववरून अकोल्याला जाणारा एक मधातून रस्ता आहे, पांगरी बंदी पांगरा मार्गे. त्या रस्त्यावर मारसूळ नावाचं गाव आहे. त्या मारसुळात माझी लहानी कन्या सविता ही दिलेली आहे. सौ लक्ष्मी राणे धन्यवाद. वावा म्हणतात ते. विनोदराव घुगे आमचे जावई आहेत, त्यांचं मूळ गाव आहे ते. आणि त्यांच्या गावाच्या थोडंसं पुढे गेलं की देवठाणा खांब नावाचं एक गाव होतं. त्या गावाला खांब हे विशेषण लागलेलं आहे. त्याचं कारण असं की माझी दुसरी मुलगी जी नीता राजूरकर ही राजुऱ्यात दिलेली आहे. राव राजुरा, हे राव राजुरा आणि मारसूल जवळ आहेत मालेगाव तहसीलमध्ये. नीताच्या घराण्याची एक कथा अशी सांगितली जाते, आमच्या नीताच्याच, की त्या काळामध्ये 200 वर्षापूर्वी, साधारणतः 150-200 वर्षापूर्वी त्यांच्या गढीवर, मोठी गढी होती, आताही तिचे अवशेष आहेत, त्यांच्या गढीवर एक दरवडा पडला. त्या काळात दरवडे पाडायची अशी लोकांची जणू काय व्यवसायच होता, की दसरा झाला का की चला दरोडे पाडायला, सीमोल्लंघन करत ते त्यानिमित्त. आणि यांच्या घरची माणसं सगळी गेलेली आहेत बाहेर कुठेतरी अशाच मोहिमेवर. आणि म्हणून मग बाकीच्या दरोडेखोरांनी येऊन तिथे दरोडा टाकला. बघा, दरोड्यामध्ये काही 2-3 माणसं नसतात, 5-50 माणसं, 50 पेक्षा जास्त माणसं, 100 माणसं, 150 माणसं सुद्धा असू शकतात. हा दरोडा आला आणि घरात फक्त बायका तेवढ्या. तरुण, काही म्हाताऱ्या. काय करायचं आता? पण त्यातल्या 2 जणी घाबरल्या नाही. त्या म्हणाल्या काय करायचं आम्ही बघतो. गढीच्या दरवाजावर राखण असणारा मातंग समाजाचा माणूस होता. त्याला बोलून घेतलं. त्याला सांगितलं की 2 घोडे आमच्यासाठी तयार कर, तुझंही घोडं तू तयार कर, तुझी तलवार ढाल तू घे, आमच्याही ढाल तलवारी आम्ही घेतो आणि आपण दरोडा परतवायला जाऊ. त्यांनी घरामध्ये जे काही पुरुषांचे वेश होते, लष्करी स्वरूपाचे असतील कदाचित, ते परिधान केले, नेसले, घातले, ढाल तलवार की अरे हे लोक आता पळून गेलेले आहेत. तेव्हा ते थोडं घुटमळाल्या दोघी. आणि त्यातली एक जण दुसरीला म्हणाली की ताई बस झाला आता, ती लोक गेले असतील, आपली लेकरं घरी वाट पाहत असतील, रडत असतील. दुर्दैव त्यांचं. त्या दरोड्यातला एक माणूस योगायोगाने तेव्हाच बाजूच्या झुडपाच्या आड बसलेला होता, दीर्घ शंखेसाठी. आणि त्यानं ते ऐकलं. अरे 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 अरे.
हात मारून घेतलं की अरे ह्या बायका, त्यांना अरे या या या, अरे ह्या दोघी बायका आहेत रे, यांनी आपल्याला पळवलं. आणि परत आले ते. आणि काय केलं त्यांनी? अत्यंत निर्घृणपणे त्या तिघांचा तिथे शिरच्छेद केला. त्या काळामध्ये ही जी घटना होती, तिथल्या परिसराला अत्यंत प्रेरणादायी ही घटना होती. आणि त्याचा परिणाम म्हणून तिथे मग त्या तिघांच्या नावानं साधारणतः आपल्या गळ्यापर्यंत उंच अशा पद्धतीचे 3 शिलास्तंभ, ज्याच्यावर घोड्यांची जोश चित्र खोदलेली होती, असे 3 स्तंभ उभे केले. आणि त्या स्तंभांना मराठीत मग आमच्या बोलीमध्ये खांब म्हणतात. म्हणून मग त्या गावाला देवठाणा खांब असं नाव पडलं. हे जेव्हा मला आमच्या नीताच्या गावाला बी जात असे, त्यावेळेस आमचे व्याही सांगायचे, या गोष्टी सांगायचे. आणि मला नवल वाटायचं की अरे वा. आणि मग मी एक दिवस ते सगळं पाहायला गेलो आमच्या जावई बुवांना घेऊन, विवेकराव. आणि ते पाहिलं, इतकं भिनलं मला ते, डोक्यामध्ये इतकं बसलं ते की अरे हा तर आपल्या कादंबरीचा विषय आहे, ह्या तर झाशीच्या राणी आहेत. आणि त्यातून मग 1660 ते आपलं 1860 ते 1870 असा 10 वर्षाचा कालखंड निवडून मी झळाळ कादंबरीमध्ये अशी एक नायिका उभी केली की जी विजेच्या चपळाईनं संघर्ष करते. तत्कालीन इंग्रज अधिकारी, तत्कालीन इंग्रज कर्मचारी, गावचं प्रशासन, तलाठी वगैरे, याशिवाय आपल्या घरातले विरोधक सुद्धा. तिचं नाव गोदा. कादंबरीचं नाव झळाळ ठेवलं. झळाळ याचा अर्थ तेजस्विनी म्हणजे वीज. या कादंबरीला मला लोणी, प्रवरानगर लोणीचा, तिथल्या साखर सम्राटांच्या नावाने दिला जाणारा जो, साहेबांच्या नावाने दिला जाणारा जो पुरस्कार आहे तो प्राप्त झाला. तर अशा पद्धतीनं त्या कालखंडाचा विचार करता मला तिथली, त्या काळातली मराठी भाषा प्रश्न पडला. आणि मग लक्षात आलं की ती मराठी लिहिल्या जाणारी किंवा बोलली जाणारी ही मोडीचं मिश्रण अशा पद्धतीची आहे. त्याचाही मला अभ्यास करायचं काम पडलं, कारण मला मोडी येत नव्हती, पण मोडीचा अभ्यास केला मी. आणि मग तशा पद्धतीचे काही पत्र किंवा बोलीमध्ये मी ते सगळं लिहिलेलं आहे. मित्र, ह्या आपण जेव्हा विचारात घेतो तेव्हा खरं म्हणजे ह्या गोष्टी थकवा आणणाऱ्या आहेत असं आपल्याला वाटू शकतंय, पण लेखक ह्या गोष्टी थकवा आणणाऱ्या नाहीत, तर त्या तज्ञता निर्माण करणाऱ्या अशा गोष्टी आहेत. आता आणखी एका कादंबरीबद्दल मी बोलेन, कारण ती कादंबरी माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न मांडणारी आहे. काय घटना झाली, 2 घटना घडल्या त्यावेळेस सांगताना पुन्हा एकदा, मग जसं आईच्या संदर्भात, माईच्या संदर्भात मी बोललो तसं माझं मन पाणावते. आमचे ज्येष्ठ बंधू साहेबराव यांचा ज्येष्ठ पुत्र संजय अत्यंत कर्तबगार, धडाडीचा. काय झालं तिच्या संदर्भात,
कवडेच्या दोन्हीही किडण्या गेल्या. निलेश कवडे, वा वा, छान, आनंद वाटला वर काय. कवडे निलेश, तुम्ही येणं म्हणजे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट. वारकरी आहोत. तर डॉक्टर वाशिमच्या आमचे फॅमिली डॉक्टर आणि आमचे पुतणे डॉक्टर सुभाष मुसळे आणि डॉक्टर घोगे, की संजूच्या दोन्ही किडनी कामातून गेलेल्या आहेत आणि किडनी ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय नाही. अत्यंत धाक होती, पण जे आलं त्याला सामोरे जाणं याच्याशिवाय पर्याय नव्हता. मित्रो, त्या कामी आमच्या कुटुंबाचा एकोपा भावनिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या फार महत्वाचा होता आणि तो आम्ही दाखवला. आमच्यासाठी गौरवाची बाब आहे की कितीही असाध्य असा रोग असेल तरी त्याचा मुकाबला तर सगळं कुटुंब एकत्र आलं पाहिजेत. आणि तो प्रकार तिथे दिसून आला. आमच्या दादांचा लहान मुलगा बाळू पुण्याला, तो एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. ही फार मोठी जबाबदारी त्यानं अंगावर घेतली. संजूचं सार 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 तो करत होता. त्यांच्या सूचने पुण्याच्या डॉक्टर सदरे नावांचे नामांकित असे या विषयाचे डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे आमच्या आणि कालांतराने आमच्या वहिनी इंदिराबाई यांची त्याला ट्रान्सफर केली गेली. अत्यंत अस्वस्थ हा काळ होता आमच्यासाठी 8 महिन्याचा. त्याच्यानंतरच्या काळात खरं म्हणजे त्या कादंबरीमध्ये मी असं सुचवलेलं आहे एका जागी, आमचा लहान भाऊ पंडित, माझ्यापेक्षा लहान, त्याची आधी कंबर दुखायची. त्याची तक्रार असायची, माझी कंबर दुखते. आणि मग त्याच्यासाठी काहीतरी गावठी असे इलाज, डॉक्टरी इलाज असे सुरू झाले. पण एकदा थोडं आमच्या डॉक्टर सुभाषकडे ऍडमिट केलं. सुभाषनं त्याच्या टेस्ट घेतल्या आणि सुभाषनं असं सांगितलं की काकांच्या अमुक फुफ्फुसामध्ये उजवीकडच्या एक डाग दिसतो. तो डाग कशाचा असेल आज सांगता येत नाही, त्याची टेस्ट करावी लागेल. किशोर बळी, अरे काय आनंद झाला किशोर, फार अभिमान वाटला. बरं काय, मी खरं म्हणजे धन्य झालो, छान वाटला. तर सुभाषनं ते त्याचं जे काही असतात ते कशा पद्धतीने घेतात, बायोप्सी वगैरे करून ते घेऊन पाठवलं. नाही, मला वाटतं सुरुवातीला त्यांनी ब्लड पाठवलं, ब्लड रिपोर्ट मुंबईवरून. 2 शक्यता होत्या त्याच्यात. तो डाग एकतर टीबीचा असू शकतो किंवा तो डाग कॅन्सरचा असू शकतो. मित्र, ते सॅम्पल गेल्यानंतर त्याचा रिपोर्ट येईपर्यंत मधला जो काळ होता कसा सहन केला असेल मला माहीत, किंवा आमच्या घरातल्या बाकीच्यांनाही माहीत. एक दिवस मलाच फोन आला, कारण संपर्कात मी दवाखाना, की काका रिपोर्ट आला, भेटायला या. अत्यंत धडधडत्या मनानं मी डॉक्टरकडे गेलो आमच्या, आणि डॉक्टरांनी सांगितलं की काका
आपण दुर्दैवी ठरलो. आमच्या भावाला कॅन्सर निघाला. केवढा आघात. दुसरा आघात. संजूचा पहिला आघात, त्यातून नुकतेच बाहेर पडतो की हा दुसरा आघात. पण हिंमत सोडली नाही. त्याचा एकच मुलगा पुतण्या प्रशांत उर्फ पिंटू, त्यालाही हिंमत दिली आणि लढाई सुरू झाली. डॉक्टर मुसळेंच्या सांगण्याप्रमाणे आम्ही नागपूरला ट्रीटमेंट सुरू केली. डॉक्टरांनी आधीच मला सांगितलं होतं की सर, यांचं आयुष्य फक्त वाढवू शकतो आपण, यांना वाचू जे आहे ते. हा हॅलो मित्र हो, कनेक्ट झालं. प्रॉब्लेम आला. आला नेट. पुन्हा एकदा माझी सीट मी धारण करतो, हॉट सीटवर बसतो. मी कधी अमिताभ बच्चन शकलो नाही, पण इथे मला बहाल केलेली आहे. मी थोडंसं पाणी पितो. अरुणाबाईंना मी थोडी सजा दिली की म्हटलं तुम्ही जरा आतच बसा, पण माझ्या नंतर लक्षात आलं की त्या बाजूला बसल्या असत्या तर त्या हे ऐकता आलं असतं त्यांना. असो. हा, त्या म्हणतात मी सगळं आत. तर ती लढाई 3 वर्षापर्यंत चालली आणि त्या लढाईमध्ये आम्ही अपयशी झालो. आमचा पंडित आम्हाला सोडून गेला. या 2 घटना ज्यांनी खोल घर केलं. आणि मी ठरवलं की या दोन्हीपैकी एका घटनेवर आपल्याला कादंबरी लिहायची आहे. विषय घरचा आहे. हा हॅलो मित्र, पुन्हा हा सॉरी, पुन्हा थोडस 10 मिनिट मी संपवतो मग. तर मग काय, संजूवर लिहायचं असे 2 पर्याय माझ्या समोर होते. पण माझ्या असं लक्षात आलं की पंडितचा जो रोग आहे हा रूपाचा रोग आहे. त्यातून वाचतात किंवा बरी होतात. पण संजूची जी हो बोलूया आता. तर लिहायचं आणि लिहायचं करायची तर मी आमच्या